हॅलो फ्रेंड्स, आज मी वरणातील चकोल्या बनवणार आहे. वरणातील चकोल्यांना वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. तर तुमच्या भागात काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वप्रथम मी तुरीची डाळ शिजवून घेतली होती. जसे आपण रेग्युलर वरण बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला वरण बनवायचं आहे. त्यासाठी मी खोबरे लसूण पेस्ट बनवली होती, ती तेलामध्ये परतायला टाकली आणि हिरवी मिरचीचे बारीक काप करून घेतले होते, ते सुद्धा त्यामध्ये परतायला टाकले. तसेच जिरे, मोहरी, धना पावडर, हळद हे सुद्धा तेलामध्ये टाकून परतून घेतले आणि त्यामध्ये आपल्याला तुरीची डाळ ॲड करून घ्यायची आहे. तर डाळ ॲड केल्यानंतर आपल्याला चकल्या शिजवण्यासाठी सुद्धा पाणी लागतं, तर म्हणून मी जास्त पाणी ॲड केलेलं आहे. तुम्हाला घट्ट किंवा पातळ चकल्या लागत असेल त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता. तर त्यामुळे आपले वरण जास्त पाणी ॲड करून घेतलेले आहे. चवीप्रमाणे मीठही मी त्यामध्ये टाकलेले आहे. वरणाला एक उकळी येऊ द्यायची आहे. तर वरणाला उकळी येईपर्यंत मी कणिक मळून घेतलं. तसेच चपात्या लाटून घेतल्या आहेत. ज्या पद्धतीने आपण रेग्युलर चपात्या करतो त्या पद्धतीने चपाती लाटून त्याचे असे काप तयार करून घेतले आहेत. चौकोनी प्रकारचे तुम्ही पाहू शकता आकार कसा आहे. तर तुमच्या पद्धतीने तुम्ही छोटे किंवा मोठे काप तयार करू शकता. असे सर्व काप तयार झाल्यानंतर सगळ्या चपात्यांचे मी एकत्रच काप तयार करून घेऊन उकळी आल्यानंतर वरणामध्ये मी ते ॲड केलेले आहे आणि 15 मिनटं शिजू द्यायचे आहेत. तर आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. पाहू शकता किती छान झाल्या आहेत. थँक्यू.